सोलापूर शहर व ग्रामीण भागात अवैध घरगुती वापरण्यात येणाऱ्या गॅसचे रिफिलिंग होत असल्याचे पुन्हा एक वार दिसून आले. त्यामुळे पुरवठा विभागांचे संरक्षण असल्याशिवाय असे रिफिलिंग होत नसल्याची शहर व ग्रामीण भागात चर्चा सुरू आहे. सोलापूर शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रिक्षा कालीपिली या गॅस किटवर चालवल्या जातात, परंतु त्या गॅस पंपावर गॅस भरताना दिसून येत नाही, तर घरगुती वापरण्याच्या गॅसवर चालविल्या जातात. शहरात व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी एक गॅस भरण्याचे अवैध उद्योग चालतात. मध्यंतरी घरगुती वापरण्याच्या गॅस सिलेंडर संदर्भात शहर गुन्हे शाखेच्या वतीने कडक धोरण राबविण्यात आले होते. त्यानंतर काही प्रमाणात या प्रकारास आळा बसला होता. पोलिसांनी देखील याबाबत कारवाई केली होती. घरगुती गॅस संदर्भातील धोरण काहीसे दुर्लक्ष होताच परत रिक्षात सिलेंडर मधून घरगुती वापरण्याचा गॅस अवैधरित्या भरण्याचे उद्योग शहरात व ग्रामीण भागात खुलेआम सुरू झाले आहेत. यात काही ठिकाणी सिलेंडर स्वतःचे नेल्यास 150 रुपयात गॅस भरून दिला जातो अथवा 1000 रुपयात गॅस भरून देण्यात येतो. इलेक्ट्रिक मोटार लावून वाहनात गॅस भरण्याचे धोकादायक प्रयोग केले जातात. तो जीवावर देखील बेतू शकतो. सर्वसामान्य ग्राहकाला 12 सिलेंडर सरकारी अनुदानात उपलब्ध होतात. प्रत्यक्षात तेवढ्या सिलेंडरचा उपयोग वर्षात काहींना होत नाही. अशा काही कुटुंबांकडून घरगुती वापराचे सिलेंडर जादा दराने विक्री केले जातात. हा प्रकार झोपडपट्टी भागात विशेष करून घडत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरवठा विभागाकडून कारवाई होणे गरजेचे आहे. हद्दीतील अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील गॅस भरण्याची ठिकाणे माहीत असली तरी त्याकडे कानाडोळा केला जात आहे. गैरप्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. अनर्थ दुर्घटना होण्यापूर्वी शहर पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी अवैध रिफिलिंगचे स्थाने उद्ध्वस्त करण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.